आदिवासी संस्कृती ही निसर्गपूजक आहे. प्रामुख्याने निसर्गपूजक आणि मानवी मूल्यावर आधारित आहे. यामध्ये तारपा व्यतिरिक्त वारली, चित्रकला, पारंपरिक नृत्य, निसर्गातील उपलब्ध वस्तूंपासून बनवले जाणारे वाद्य, आदिवासी समाजाचा सांस्कृतिक वारसा हा अतिशय समृद्ध आणि अद्वितीय निसर्गाशी समरस झालेला आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मौखिक परंपरा, हस्तकला, नृत्य, संगीत आणि निसर्गपूजेच्या माध्यमातून आदिवासींनी आपला वारसा अत्यंत जिवंत ठेवला आहे. पद्मश्री पुरस्कार विजेते भिकल्या लाडक्या काका याच कलेतून जगप्रसिद्ध झाले. आदिवासी समाजाची संस्कृती आदर्श संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले. जव्हार तालुक्यात आदिवासी समाजामध्ये भिकल्या काकांसारखे अनेक कलाकार आहेत, परंतु ते गरीब शेतकरी असल्या कारणाने त्यांची कला जगासमोर येत नाही. आज असाच एक 65 वर्षीय वयस्कर कलाकार गणपत माऊजी गोंड हा व्यक्ती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांनी तारपा, पावरी, भोपळा आणि बांबूपासून बनवलेले पारंपरिक वाद्य आपल्याला पाहायला मिळेल. पहा त्यांची कला. काय काका हे काय आहे? तिची बाळी तारपेट टाकायची. ते घरी बनवले? हा, ही टाकल्याशिवाय त्या तारपा वाजणार नाही. ती सुकलीत बघा. हे टारपाच्या मध्ये टाकतात का हे? हा, तारपेच्या मध्ये तर वाजेल नाही तर कुठं वाजेल. हे कशाने बनवतात? काय आहे ते? त्याच्या हातेरच आहे याच्या बनवायचा. त्यात कुठं नुसता बनवाल. हे कशाने बनवतात? काय आहे ते? कसली बनवतात ते? बांबू हे तिकडे ठेवलं आम्ही उडायला लावून ते त्याच्यात. बांबू हा, आणि दुसरा काय लावला वरती ते काळा काळा? तर मेन कोतेचा मेन मेन म्हणजे काय? ते मेन काय असतं ते? मधमास्कीचा ते पण आहे. हे काय आहे काका? हे काय आहे? मेन तारप्याचं मेन. हा, हे कसला बनतो? हे कसला? मधमास्की झाडातले. मधमाशीच्या झाडाचा? हा, त्याची. त्या पाय नरम. हा, नरमच राहतो? हा, कडक होतो का नाही? कडक नंतर आहे 9 वर्षावर. आता नरम आहे, नवीन आणलाय ना. काका तुझं नाव काय? पूर्ण नाव? माझं नाव गणपत माऊजी गोंड, गाव? बाळकपरा. किती वर्षापासून हे वाद्य हे किती वर्षापासून करतोय तू? त्याचे 50 वर्ष झाले. तू थोडक्यात त्या वाद्याबद्दल काय बोलणार? तारपा, अजून काय काय त्याचं महत्त्व काय काय आहे? माडाचा पाती आणि बांबूची दांडी आणि कोणतेचा मेन झाडात मधमास्की त्याचा मेन. आणि आत त्याच्यात जाळीची बारकी पिंपाणी करून बसवायची. ती बसवली का त्या वाजत मग फुकला का वाजला. आता हे बनवायला वाजवायला त्रास होतो? वाजवायला नाही, किंवा नाही. त्रास होतो का? एकदम आरामात नाही वाजू शकतो आपण? त्रास नाही, त्रास त्याच्या नाही. त्याला ताकद लागते का? ताकद तर होते. हे असं आहे वाजवण्यात ताकद तर होणारच. ताकदीशिवाय कुठं. आता फुकाळ सुकल्यावर तर त्रास होणार. 50 वर्ष झाले तुला? हा. तर कुठे कुठे जाऊन आला तू? मी ठाण्याला 2-3 वेळेस गेलो.
नवी मुंबईला गेलो तिकडून नागपूरला गेलो तिकडून याला सिन्नरला गेलो, गणपती बुडवा आहे, फार हिंडलो साहेब. जवाहरला तर किती न किती वखत. मुंबईला कोणाकडे गेला होता, काय आठवण आहे का? मुंबईला गेलो पण नाव नाही त्याच्या राहिला मला, तेवढा नाव नाही राहिला. ते कार्यक्रम कसला कार्यक्रम होता? आदिवासी मेळावा होता, काय याचा गणपतीचा कार्यक्रम. किती मिनटं किती तास एक सारखा वाजू शकतो? कार्यक्रम गेला तर 15 मिनिटं. आणि हे आपले गावठी वाजवायला गेला नाचकाम तर 3-4 तासापर्यंत तोंड आलवून ते काढवायचे नाही, तर सतत वाजवायचा. देवाची कामात गेला तर 1-2-3 तास तर होतं देव घुमाय. एकदा तुझं पूर्ण नाव गाव एकदम व्यवस्थित सांग. पूर्ण नाम हा गणपत मामजी गोंड, राहणार बाळकापरा. हे सांभाळ बोहाड्यात वाजवाय, बोहाड्यात वाजवाय. त्याच्या बारीक लात्या पण आहे पण चढवलाय नाही. असा जोडी हे काय आहे? सांभाळ ही चापाची कुडूक हां आणि ही सांभाळ. हां. हा पण हे बनवायचं आहे, त्याच्यात ते चांबडा शिवलाय पण बनवला नाही अजून. त्याची जोडी आहे असा? हा पण आहे, शिवलाय ना, याच्यात शिवलाय ना मी. याचा त्याचं चढवलं नाही असा, हे पाय